आपण बघत आहात AS न्यूज महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र आपली बातमी। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी व जनसंघटना यांच्या वतीने नगरपंचायत कार्यालयावर देशातील कामगार संपाला पाठिंबा देण्यासाठी धिक्कार आंदोलन करण्यात आले। केंद्र सरकारचे शेतकरी व कामगार विरोधी कायदे व प्रस्तावित वीज विधेयक रद्द करा, आयकर न भरणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला 75,000 रुपये द्या, प्रत्येक कुटुंबाला दरमहा 30 किलो धान्य मोफत द्या, भगोवटा धारकांना गाव नमुना 8 द्या, आदिवासी कुटुंबाचे सर्वेक्षण करून खावटी तगाई द्या, प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान द्या, शहरी रमाई घरकुल योजना तातडीने राबवा, प्रत्येक प्रभागात रस्त्याची पाण्याचे नियोजन करा, स्वच्छ भारत मिशनची काटेकोर अंमलबजावणी करा, कोरोना काळातील सर्व वीज बिल माफ करा, अव्वाच्या सव्वा वीज बिल आकारणे बंद करा। अखिल भारतीय किसान सभा, शेतमजूर युनियन, जनवादी महिला संघटना DYFI, SFI या संघटना सहभागी झाल्या। तालुका सचिव श्याम शिंदे, शहर सचिव अहमद मोहसिन, ज्ञानेश्वर शिंदे, वहीद खा पठाण, रुस्तमभाई कांचन कटाने, मीरा कुंबरे यांनी धिक्कार आंदोलनाचे नेतृत्व केले। यावेळी लालबावटा टपाल कामगार संघटना सहभागी झाले। कांतेश्वर पुण, दीपक अंबाडारे, राजेंद्र राऊत, कैलास मारसकोल्हे, प्रदीप चौधरी, अश्विनी किन्नीकर, लक्ष्मी सोळंके, विजय सहारे, रुपेश कटाने, विनोद गोलाईत, पुल्लिंग पुण, प्रवीण पोफळे, रमेश काळेकर, प्रवीण डोक, सुरेश हळदे, अलीमभाई, इरफानभाई, शोएब रजा, अहमद राजिक, सुरेश सोनगडे, गजानन डकरे यांनी परिश्रम घेतले। गगनभेदी घोषणा देत धिक्कार आंदोलन यशस्वी करण्यात आले। आपण बघत आहात AS न्यूज महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र आपली बातमी।